विधान परिषदेच्या 9 जागांसाठी येत्या 12 मे रोजी मतदान होणार आहे. विधानसभेमधील संख्याबळ पाहता 9 पैकी 8 जागा महायुतीला तर 1 जागा महाविकास आघाडी यांना मिळण्याची शक्यता आहे. निवृत्त होणाऱ्या विधान परिषद सदस्यांपैकी सोलापूर जिल्ह्यामधील बडे राजकीय घराणे असलेलं मोहिते पाटील कुटुंबातील रणजितसिंह यांचा समावेश आहे. भाजपकडून त्यांना दुसऱ्यांदा संधी मिळणार की गेल्या वर्षामधील घडामोडी पाहता रणजितसिंह मोहिते पाटील हे नव्या पिचवर बॅटिंग करणार याची उत्सुकता आहे. महायुतीमध्ये संबंधित पक्षानं मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली तर सोलापूर जिल्ह्यामधील मोठं नेतृत्व त्यांना मिळू शकतं. विधान परिषदेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेनेच्या नीलम गोरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमोल मिटकरी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे तर भाजपचे रणजितसिंह मोहिते पाटील, संजय केनेकर, संदीप जोशी, दादाराव केचे, राजेश राठोड या 9 सदस्यांचा येत्या 13 मे रोजी यांची मुदत आहे ती संपत आहे. या 9 सदस्यांमधील सोलापूर जिल्ह्यामधील रणजितसिंह मोहिते पाटील यांना भारतीय जनता पक्षाकडून पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी दिसून येत आहे. कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत रणजितसिंह यांनी पक्षविरोधी काम केले असा आरोप करून त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी माजी आमदार राम सातपुते यांनी केली. पक्षानं त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावले, मात्र त्यापुढे गाडी ही गेलेली नाही. पण मोहिते पाटील आणि भाजपमध्ये अंतर पडलंय हे कोणीही नाकारू शकत नाही. लोकसभा निवडणुकांपासूनच्या घडामोडी पाहता भाजपकडून मोहिते पाटील यांना विधान परिषदेची उमेदवारी ही मिळवण्यामध्ये अनेक अडथळे येत आहेत. त्यामुळे ते इतर कोणत्या पक्षाकडून लढतात की योग्य संधी याची प्रतीक्षा करतात याकडे सोलापूरच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. भाजपने माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील यांना डावलून नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती आदींच्या निवडणुका राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली स्वबळावरती लढवल्या आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं पाठबळ त्यांच्या पाठीशी आहे. तसंच माढा लोकसभा मतदारसंघाचं गणित पाहता रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे मित्र असलेले गोरे हे रणजितसिंहांच्या उमेदवारीसाठी अनुकूल राहणार का हा कळीचा मुद्दा आहे. भाजपकडून डावलले जात असलेले मोहिते पाटील यांच्या लक्षात आले की त्यामुळेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर मोहिते पाटील यांनी शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक वाढवले. आमदार उत्तम जानकर आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याही विकास कामांच्या निमित्तानं भेटीगाठी या सुरू आहेत. त्यामुळे शिवसेनेकडून रणजितसिंह मोहिते पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. रणजितसिंह यांना उमेदवारी देण्याचं शिवसेनेबरोबरच मोहिते पाटील यांना फायदा होणार आहे. कारण मोहिते पाटलांसारखं मातब्बार घराणं शिवसेनेसोबत जोडलं जाणार आहे. संपूर्ण जिल्ह्यात कार्यकर्त्यांचा संच असलेल्या मोहिते पाटील यांच्यामुळे ताकद ही वाढवण्यासाठी सेनेला फायदा होणार आहे. तसं मोहिते पाटील यांनी बंद पडलेल्या मोडकळीस असलेल्या संस्था चालवण्यासाठी सत्तेचा फायदा त्यांना होणार आहे. त्यामुळे शिवसेनेकडून मोहिते पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. लोकसभा निवडणुकीमध्ये डावलण्यात आल्यानंतर माढामधून लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाण्याचा निर्णय मोहिते पाटील यांनी घेतला. तत्पूर्वी त्यांनी फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर यांच्याशी चर्चा केली होती. आता तेच रामराजे हे शिवसेनेत गेलेत. त्यामुळे रामराजेनंतर मोहिते पाटील ही धनुष्य हाती घेण्याची शक्यता नाकारता येत नाहीये.